सद्गुरूच्या कृपेशिवाय देव मिळाला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण देवाला देवपण देणारे सद्गुरू यांची नितांत आवश्यकता असते. गुरु काय करतात तर आपल्या आतमध्ये जी निज वस्तू आहे, जी हरवली आहे, मायेच्या अधीन झाली आहे, ती निज वस्तू आपल्याला पुन्हा प्राप्त करून देतात. जर सद्गुरू कृपा झाली नसेल आणि परमात्मा किती जवळ असेल तरी त्याचं व्यापकत्व जीवाला कधी कळू शकणार नाही, मग तो देवाचा कितीही जवळचा लाडका भक्त असला तरीसुद्धा. संत नामदेवरायांचा दृष्टांत सगळ्यांनाच माहिती आहे. पांडुरंग परमात्मा स्वतः त्यांच्या हाताने जेवायचा, दूध प्यायचा. नामदेवरायांच्या परमात्म्याची अनुभूती तेवढी सीमित होती आणि स्वतः देव आपल्यासोबत बोलतो, चालतो, आपलं सगळं ऐकतो याचा संत नामदेवरायांना गर्व झाला होता. एकदा पंढरपूरला संत संमेलन भरले. आषाढीच्या निमित्ताने सर्व संत एकत्र आले असताना मुक्ताईंनी नामदेवरायांना झालेलं गर्भहरण करायचं ठरवलं. गप्पा चालू असताना त्यात गोरोबा काका पण होते. ते कुंभार असल्याने मडके घडवणं हे त्यांचं काम होतं. सर्व संत एकत्र बसले असताना मुक्ताईंनी गोरोबांना विचारले, का हो काका, तुम्हाला कच्चे मडके कोणते आणि पक्के मडके कोणते कसं कळतं? त्यावर गोरोबा म्हणाले, माझ्याकडे एक धापटणं आहे, मी ते मडक्यांवरती मारतो. जे पक्का आहे ते वाजतं आणि जे कच्चं आहे ते फुटतं. मुक्ताई म्हणाल्या, जरा ते धापटणं बाहेर काढून बघा की यात कोणतं मडकं कच्चं आहे आणि कोणतं पक्कं ते. गोरोबाने एक एक करून प्रत्येकाच्या डोक्यात धापटणं मारलं. सर्वजण शांतपणे बसले होते. नामदेवरायांचा नंबर आला. त्यांना हा प्रकार खूप विचित्र वाटला. मारायच्या आताच ते रागाने उठून बसले व सर्व म्हणाले, हे मडकं कच्चं. नामदेवरायांना वाईट वाटले. ते सरळ उठून पांडुरंगाच्या मंदिरात गेले. देवासमोर बसले व रडायला लागले व म्हणाले, देवा, सगळ्यांनी मला कच्चं ठरवलं आहे. खरंच मी कच्चा आहे का? स्वतः तुझ्यासोबत राहून मी कच्चा कसा असेल? देव हसले. नामदेवरायांना जवळ घेतलं व म्हणाले, नामदेवा, खरं सांगू का, तू खरंच कच्चा आहेस, कारण तू गुरु केला नाही. जोपर्यंत तुला सद्गुरूची कृपा होत नाही तोपर्यंत तू कच्चाच आहेस. मग नामदेव देवाला म्हणाले, ज्याला देव प्रत्यक्ष भेटला असताना गुरुची गरज काय? देव म्हणाले, म्हणूनच तू कच्चा आहेस. मग नामदेवरायांनी देवाला विचारले, मला माझे गुरु कुठे भेटतील ते तरी सांगा. देव म्हणाले, जा औंढा नागनाथ या ठिकाणी तुला तुझे गुरु भेटतील. तिथे जाऊन विसोबा खेचर कुठे राहतात हे विचार. तेच तुझे गुरु होण्यास पात्र आहेत, त्यांचा अनुग्रह घे. असं म्हणाल्यावर नामदेवराय दुसऱ्याच दिवशी औंढ्याकडे जायला निघाले. मनात गुरुदर्शनाची तीव्र ओढ त्यांना लागली होती. मजल दर मजल करत पायी चालत ते औंढ्याला आले, कारण पूर्वीच्या काळी प्रवास हा पायीच करायचे. औंढा नागनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी असलेलं एक ज्योतिर्लिंग आहे. तिथे जाऊन त्यांनी तिथल्या लोकांना विचारायला सुरुवात केली, इथे विसोबा खेचर कुठे राहतात? एकानं